नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मी आज डेली यूजसाठी सिंगल लाईनचं मंगळसूत्र बनवणार आहे। तर इथे मी गोल्डन मनी, मीडियम साईजचे, काळे मनी, 2 मोठे साईजचे मनी, एक मंगळसूत्राची वाटी, सोनेरी कलरचे मनी आणि स्क्रू लागणार आहे। हे बघा, आता इथे मी धागा शेट करून घेतलेला आहे आणि सुरुवातीला काळा मनी टाकायचा आहे छोटा, त्याच्यानंतर स्क्रू, त्याच्यानंतर आपल्याला 5 काळे मणी टाकायचे आहे ते, त्यानंतर सोनेरी कलरचा एक काळा मणी, गोल्डन मीडियम, परत काळा मणी आणि सोनेरी कलरचे बघा अशा पद्धतीने ववायचं आहे। त्यानंतर परत 5 काळे मणी, त्यानंतर सोनेरी आणि गोल्डन, 5 काळे मणी, सोनेरी आणि गोल्डन मनी, त्यानंतर परत 5 काळे मणी टाकलेले आहेत, सोनेरी गोल्डन। हे बघा, आता असे मी 7 बॉक्स बनवले आहेत हे सोनेरी आणि गोल्डनच्या एका साईडला। डिझाइन पण छान दिसते आणि हे बघा साईडने टाकलेले आहेत, मध्ये काळा मणी टाकलेला आहे गोल्डनच्या बाजूला आणि साईडने सोनेरी कलरचे मणी टाकलेले आहेत। आता इथे मंगळसूत्र वावायचं आहे, तर मंगळसूत्र वावताना मी छोटा मणी टाकते, मीडियम साईजचा गोल्डन, मोठा गोल्डन, त्याच्यानंतर मंगळसूत्राची वाटी, साईडनी परत मोठा गोल्डन मणी आणि छोटा। हे बघा अशा पद्धतीने छान दिसते त्याच्यामध्ये। आणि परत मग आपल्याला या साईडला काळे मणी आलेले आहेत, तर इकडे पण आपल्याला 5 काळे मणी, गोल्डन सोनेरी, काळे मणी आणि गोल्डन सोनेरी असे 7 बॉक्स आपल्याला ह्या साईडला पण बनवून घ्यायचे आहेत। आता ह्या सोनेरी गोल्डन नंतर 5 काळे मणी, सोनेरी गोल्डन, अशा पद्धतीने खूप साऱ्या मी डिझाईन बनवलेल्या आहेत। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जी बेल आयकन असते तिथे क्लिक करा, आणि म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईल ते तुम्हाला पूर्ण दिसत जातील। आता वाटीपासून 1 2 3 4 5 6 आणि 7 बॉक्स, लास्टला काळे मणी वाहून आपल्याला स्क्रू टाकायचा आहे। स्क्रू वावल्यानंतर आपल्याला छोटा साईजचा मणी टाकायचा आहे, कारण हे डबल पदर आहेत, सिंगल पदर आपण मंगळसूत्र बनवलेलं आहे। तर इथे मी ती पट्टी लावलेली होती, टेप पट्टी, ती काढून टाकते, कारण थोडा धागा मी त्याच्यामध्ये चिपकवण्यासाठी घेतला होता। तर हे बघा असं पुढे मणी खेचायचे आणि तो जो गॅप असतो तो भरून निघतो। आता सुई असते ती पण काढून घ्यायची आणि व्यवस्थित इथे आपल्याला 4 ते 5 गाठी मारायच्या आहेत। आणि गाठ मारताना मागे खेचायची अंगठ्याने, म्हणजे ते स्क्रूचं, हे बघा स्क्रूच्या इथलं जो धागा असतो ते अंतर थोडं कमी पडतं, आणि एकदम गाठ पुढे मारली की मग त्याच्यामध्ये अंतर येतं आणि मग धागा दिसायला लागतो, किंवा मग एकदम सैल मंगळसूत्र असल्यासारखं आपल्याला वाटतं। बघा आता गाठ मारली की असे पुढे सरकवून बघायचा स्क्रू। आता हे परत एक मारते मी, म्हणजे व्यवस्थित बसेल ते, आणि उरलेला धागा आपल्याला कापून टाकायचा आहे। बघा अशा सुंदर पद्धतीने आजचं मी डिझाईन बनवलेलं आहे। तर काल मी काजू कतरीची मला रिक्वेस्ट केलेली ताईंनी, कमेंट केलेली आहे का, तर काजू कतरीची डिझाईन दाखवा, तर मी खूप सुंदर पद्धतीने बनवलेले आहे। तुम्ही जर बघितली नसेल तर जरूर बघा, खूप मस्त बनवलेले आहे फंक्शनसाठी किंवा लग्नासाठी, इतकं म्हणजे सुंदर त्याचं टेक्स्चर आलेलं आहे ना, तर तुम्ही नक्की बघा। आणि ही सुद्धा डिझाईन मी खूप सुंदर पद्धतीने बनवलेले आहे, म्हणजे ती आपल्याला डेली यूजसाठी किंवा ऑफिसला जाण्यासाठी असे बनवलेले आहे। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद।